अगदी बिर्याणीसारखा दिसणारा पण सोयाबीन भात इतका सुंदर लागतो की त्याची चव खाल्ल्यानंतर कितीतरी वेळ तोंडात तशीच राहते. नमस्कार, आज आपण बघणार आहोत ते म्हणजे सोयाबीन भात. सोप्पा असा सोयाबीन भात. त्याच्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट आहेत ते बघूया. तर सर्वात आधी घेतलेलं आहे ते म्हणजे सोयाबीन. बघा, मी इथं अर्धी वाटी सोयाबीन घेतलेले आहे. हे बारीक सोयाबीन आहेत. सोयाबीनमध्ये दोन प्रकार, एक मोठे असतात आणि एक बारीक असतात. हे बारीक सोयाबीन अगदी गरम पाणी करून त्यामध्ये टाकलेले आहेत, त्यामुळे ते असे फुगतात, स्पंजसारखे होतात. दिसताना ते चिकनच्या पीससारखे दिसतात. बघा, व्यवस्थित ते शिजले गेलेले आहेत, मऊ झालेले आहेत. त्यानंतर पुढचं अजून मी काय काय घेतलेलं आहे ते बघा. मी जवळजवळ 1 पाऊण वाटी इथं मी तांदूळ घेतलेला आहे. हा इंद्रायणी तांदूळ आहे. त्यानंतर घेतलं आहे म्हणजे कांदा, एक कांदा मोठ्या आकाराचा. त्यानंतर अर्ध टमॅटो किंवा बारीक एक टमॅटो पिकलेलं. त्यानंतर लसूण, आलं, कोथिंबीर फोडणीसाठी घेतलेला आहे, कढीपत्ता. त्यानंतर काही मसाले घेतले आहेत, धने पावडर, जिरे पावडर. त्यानंतर चिकन मसाला, जर घरात चिकन मसाला नसेल बिर्याणी मसाला घातला तरी चालेल. त्याच्यानंतर घेतला आहे तो म्हणजे घरगुती साठवणीतला मसाला. त्यानंतर मीठ. त्यानंतर घेतलेला आहे हळद आणि पाणी. तर चला आपण आता सुरुवात करूया. सर्वात आधी गॅस पेटवून घेतला आहे. गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. तुम्ही हा भात कुकरमध्ये करू शकता, पातेल्यात, कढईत किंवा असं पॅनमध्ये सुद्धा करू शकता. पॅन चांगलं गरम झालं की आपल्याला घालून घ्यायचं आहे ते म्हणजे तेल. अगदी लहान मुलांच्या डब्याला सुद्धा तुम्ही हा सोयाबीन भात देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी ही खूप छान रेसिपी आहे. त्यानंतर बघा, तेल टाकल्यानंतर इथे फोडणीसाठी मी घातलेले आहेत जिरे. पॅनमध्ये निर्लेप केल्यामुळे जास्त तेल घालायची गरज नाही. त्यानंतर कढीपत्ता घातला आहे. कढीपत्ता चांगला परतून घेतल्यानंतर कांदा घालायचा आहे. गॅस मंद आचेवरती ठेवून कांदा चांगला गुलाबीसर होऊपर्यंत परतून घ्यायचा आहे. रोज मुलांच्या डब्याला प्रश्न पडतो की काय काय मेनू करायचे आहे. अशा वेळी हा मेनू खूप छान आहे. त्यानंतर बघा, आलं, त्यानंतर लसूण, कोथिंबीर याची पेस्ट करून घेतली. कांदा चांगला गुलाबी होतानाच तो त्यात आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची की जेणेकरून आलं लसणाचा उग्र वास हा कमी होतो आणि व्यवस्थित त्यामध्ये पचला जातो. बघा, व्यवस्थित त्यामध्ये कांदा, आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर चांगली परतून घ्यायची. त्यानंतर आपल्याला घालायचे आहेत बघा पाणी. इकडे मी दुसऱ्या गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे. भातामध्ये किंवा भाजीमध्ये कायम कोमट पाणी किंवा गरम पाणी घालायचं की त्याच्यामुळे जे काही आपण पदार्थ बनवतो त्याची चव बदलत नाही. त्याच्यानंतर बघा, कांदा चांगला गुलाबी झाला, वाटण आपलं गुलाबी चांगलं परतल्यानंतर आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे टोमॅटो. टोमॅटो पिकलेला घेतलेला आहे मैत्रिणींनो. चांगलं टोमॅटो त्यामध्ये पचवून द्यायचं आहे. हे सगळं व्यवस्थित मिश्रण पचल्यानंतर आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे मीठ. मीठ तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घाला, किती भात करणार आहे त्याच्यानुसार. त्यानंतर साठवणीतला मसाला. त्यानंतर घातलेला आहे तो म्हणजे चिकन मसाला. तुम्ही चिकन मसाला घाला, बिर्याणी मसाला घाला, मटन मसाला किंवा घरकुल मसाला, व्हॉटएव्हर जे तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते. माझ्याकडे ते घरकुल मसाला अवेलेबल नव्हता म्हणून मी चिकन मसाला घातला. धने पावडर घातलेली आहे, जिरे पावडर घातलेली आहे अर्धा चमचा. त्यानंतर मीठ घातलं आहे, हळद घालून घ्यायची. घरचा जो साठवणीतला मसाला असतो तो सुद्धा घालून घ्यायचा आणि हे सगळे मसाले, कांदा, टमॅटो आणि आलं लसूण पेस्ट हे सगळं मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्येच आपल्याला कोथिंबीर घालायची. ताजी हिरवीगार कोथिंबीर घातल्यामुळे भाताला खूप छान चव येते. आणि वाटणामध्ये पण थोडीशी कोथिंबीर घातली. आता बघा, हे जे मग अशी गरम पाण्यात जे मी सोयाबीन ठेवले होते ते थंड पाण्याने 1 2 ते 3 वेळा व्यवस्थित धुवून दाबून आपल्याला पिळून घ्यायचं आहे. तरी काय होतं, सोयाबीनचा जो उग्र वास असतो तो कमी होतो. आणि व्यवस्थित चांगलं दाबून घ्यायचं की त्याच्यामधलं सगळं पाणी हे स्पंजने सगळं दाबून पिळून घ्यायचं, स्पंज करून घ्यायचं. बघा, आता हे जे सोयाबीन आहे ते सोयाबीन चांगले छोटे छोटे होते पण जेव्हा पाण्यात टाकल्यामुळे चांगले मोठे टपोरे झालेले आहेत. आणि अशा प्रकारे तुम्ही सोयाबीनची भाजीही करू शकता. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि थोडं 5 मिनटं उकळी आणली की सोयाबीनची भाजी रेडी होईल. त्याच्यानंतर बघा, जो तांदूळ होता इंद्रायणी तांदूळ तो व्यवस्थित स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे. जे आपण मिश्रण केलेलं आहे त्याच्यामध्ये तांदूळ चांगला परतून घ्यायचा. तांदूळ अगदी परतल्यामुळे भात आपला लवकर होतो. आणि इंद्रायणी तांदूळ असल्यामुळे पाणी जरा जास्त घालायचं आणि हा भात गिजगा होणार आहे. मैत्रिणींनो, गरम खाण्यात खूप छान वाटतो. अगदी बिर्याणीला मागे पडेल असा हा भात होतो. बघा, गरम पाणी त्याच्यामध्ये घातलंय. तुम्ही किती तांदूळ घेणार आहे किंवा कुठल्या
प्रकारातला तांदूळ घेणार आहे त्याच्यानुसार तुम्ही तो पाणीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. गार्निशसाठी वरून कोथिंबीर घातली. आता मंद गॅस करायचा आहे, त्यानंतर उकळी येऊन द्यायची आणि त्यानंतर हा आपल्याला झाकून ठेवायचा आहे. अगदी 10 ते 12 मिनिटात हा भात होतो आणि गरम खूप छान लागतो. बघा, व्यवस्थित 10 ते 12 मिनिटं झाल्यानंतर आपण एकदा चेक करूया की हा भात झाला आहे का. वा, मस्त भात झालेला आहे आणि खाण्यासाठी आपण तो सर्व करू. खूप छान भात होतो, त्याची चव खूप छान लागते. नक्की करून बघा. अफाट अफलातून हा भात लागतो आणि प्लस जे नॉनव्हेजवाले असतात तर त्यांनामध्ये चिकन खाण्याचा फीलसुद्धा येतं. त्यानंतर आपण हा भात जो आहे तो सर्व करायला घेऊ. एका कटोरीमध्ये हा भात काढून घेऊ. रेडी टू इट. तयार आहे आपला मस्तपैकी चमचमीत झणझणी तोंडाला पाणी सुटेल असा सोयाबीन भात किंवा सोयाबीनची बिर्याणी म्हणू शकता. अशाच प्रकारे तुम्ही चिकन टाकून चिकनचा सुद्धा मसाले भात बनवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.